तर सर्वप्रथम आपल्याला आपले दोन्ही डिव्हाइस जे आहेत ते एका वायफाय नेटवर्कला आपल्याला कनेक्ट करायचं आहे. याला कोणत्याही प्रकारची इंटरनेटची आवश्यकता नाही, परंतु हे दोनही डिव्हाइस आपल्या स्क्रीनवर दिसत असतील. ही दोनही डिव्हाइस आपल्याला एका वायफाय नेटवर्कने कनेक्ट करायचे आहे. आता आपण पाहू शकता की या ठिकाणी एक वायफाय नेटवर्क आपण या दोनही डिव्हाइसला कनेक्ट करत आहोत. तर आता हे दोनही डिव्हाइस एकाच नेटवर्कला कनेक्ट झालेले आपल्याला दिसून येतील. याच्यानंतर आता आपलं काम पुढे आहे, आपलं ॲप ओपन करायचं आहे. त्याच्या अगोदर ज्या मोबाईलमध्ये आपल्याला कंट्रोल युनिट आपण इन्स्टॉल वापरणार आहोत त्याचा हॉटस्पॉट आपल्याला चालू करायचा आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी मला या बी डिव्हाइसमध्ये हॉटस्पॉट कंट्रोल युनिट वापरायचं आहे, तर तिथे मी हॉटस्पॉट चालू केलेला आहे. आता आपण काय करायचं आहे की आपलं ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर आपण पाहू शकता की दोन्ही याच्यामध्ये डिव्हाइसमध्ये आपलं ॲप इन्स्टॉल असेल. ॲप इन्स्टॉल असल्यानंतर आपण लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आता दोन्ही स्क्रीनवर आपल्याला कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट दिसत आहे. तर मी बी डिव्हाइस जी आहे माझी त्याला आपण कंट्रोल युनिट म्हणून सेट करणार आहोत आणि ए डिव्हाइस आहे त्याला आपण बॅलेट युनिट म्हणून सेट करणार आहोत. आता हे बघा, हे आहे बॅलेट युनिट आणि बी साईडचं आहे ते कंट्रोल युनिट आहे. तर आता आपण कॅन्डिडेट अगोदर सेट करून घेतलेले आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी मी कॅन्डिडेट सर्व सेट केलेले, त्यांना चिन्ह वाटप केलेले आहेत आणि त्याच्यानंतर CRC सेक्शनमध्ये निकालसुद्धा आपण कॅन्डिडेटला दाखवायचा आहे, 0 आहे. याच्यानंतर आता आपण बॅलेट सेक्शनवर जाणार आहोत. बॅलेट सेक्शनवर गेल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी IP ॲड्रेस आपल्याला दिसतो आहे. आता हा IP ॲड्रेस आपल्याला काय करायचं आहे, बॅलेट युनिटच्या जो ए सेक्शन आपण दुसरा डिव्हाइस आहे त्याच्या कनेक्ट CU बटनावर क्लिक करायचे. यानंतर आपल्याला या ठिकाणी जो कंट्रोल युनिटवर IP ॲड्रेस दिसत आहे तो जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे. उदाहरणार्थ 192 डॉटसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर टाईप करायचा आहे. हा प्रत्येक नेटवर्कचा वेगळा IP ॲड्रेस असणार आहे. आता हा IP ॲड्रेस टाईप झाल्यानंतर कनेक्ट करा हे बटन प्रेस करण्यापूर्वी सर्व्हर सुरू करा हे बटन प्रेस करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर कंट्रोल युनिटवरील सर्व्हर सुरू करा हे बटन प्रेस करायचं आहे आणि कनेक्ट करा म्हणायचं आहे. आपण हे केल्यानंतर आपण पाहू शकता की आपल्या बॅलेट युनिटवर अगोदर त्या ठिकाणी डिस्कनेक्टेड होता, आता त्या ठिकाणी कनेक्टेड आलेला आहे. उमेदवार यादी लोड होत आहे, परंतु ती तशी होणार नाही. आपल्याला बॅलेट युनिट जे कंट्रोल युनिटमधलं बॅलेट सेक्शन आहे त्यामध्ये बॅलेट सिंक नावाचं बटन दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता जे आपण डिव्हाइस बॅलेट युनिट म्हणून वापरणार आहोत ए, त्याच्यामध्ये सर्व उमेदवारांची यादी आली आहे आणि त्यांच्या पुढे त्यांची चिन्ह आहेत. त्याच्यानंतर लाल बटन येण्यासाठी मोकळी जागा आहे आणि त्याच्या बाजूला निळे बटन ज्याने आपण मत देणार आहोत ते बटन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपण कंट्रोल युनिटकडे पाहूया. कंट्रोल युनिटमध्ये या ठिकाणी कनेक्शन ऑनलाईन दिसतं, याचा अर्थ आपलं कनेक्शन कनेक्ट झालेलं आहे. मतदान एकूण 0 दिसत आहे आपण पाहू शकता आणि खाली बॅलेट बटन दिसत आहे. आता आपलं कंट्रोल युनिट बॅलेट युनिटला यशस्वीरित्या कनेक्टेड आहे. तशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सुद्धा कनेक्शन दिसत आहे आणि बॅलेट युनिटवर सुद्धा आपल्याला कनेक्शन कनेक्टेड दिसत आहे. आता आपल्याला बॅलेट युनिटवरील मतदान सुरू करण्यासाठी आपण बॅलेट युनिटवरील बॅलेट हे बटन प्रेस केल्यानंतर कंट्रोल युनिटवरील बॅलेट हे बटन प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी जे बॅलेट युनिट आहे ज्यामध्ये विद्यार्थी मत देणार आहेत ते आपल्याला ॲक्टिव्ह झालेले दिसून येईल. त्याची बटन्स निळ्या रंगामध्ये झालेली आहेत.
आता आपण पाहू शकता सर्व विद्यार्थ्यांच्या समोरील बटन निळ्या रंगामध्ये झालेले आहेत आणि त्याच्यावर मतदान करा असे लिहून येत आहे. याचबरोबर तुम्ही कंट्रोल युनिट जर पाहिलं तर तुम्हाला लाल रंगाचं बॅलेट या ठिकाणी दिसत आहे आणि बॅलेट उघडे असं दिसत आहे. याचा अर्थ आता बॅलेट ऑन आहे आणि आपण जोपर्यंत बॅलेट युनिटवरील मत देत नाही तोपर्यंत तुम्ही इथे कितीही वेळा बॅलेट दाबलं तरी त्या ठिकाणी काही मत नोंदवलं जाणार नाही. आता आपल्याला विद्यार्थ्यांना मत द्यायचं आहे. उदाहरणार्थ मी आता पहिल्या उमेदवाराला मत देतो. आपण पाहू शकता मत दिल्यानंतर काय होतं आहे. मत दिल्यानंतर आपल्याला एक बीप साऊंड झाला. बॅलेट युनिटवरील त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर रेड कलरचं बटन त्या ठिकाणी आलेलं दिसून येईल आणि त्याचबरोबर कंट्रोल युनिटवर आपल्याला एक मतदान झालं असं दिसेल. याचप्रमाणे दुसरा विद्यार्थी येण्या अगोदर आपण बॅलेट बटन प्रेस करणार आहोत आणि कोणत्याही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पुढचा विद्यार्थी येऊन मतदान करेल. लगेच आपल्या स्क्रीनवर टोटल वोट झालेले दिसून येतील. याच्यामुळे आपल्याला लगेच कळणार आहे की किती मतदान झालेलं आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचं टोटल बटन आपल्याला दाबायचं नाही आहे किंवा त्याची गरज नाही आहे. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना मतदान करू शकतो आणि त्याची टोटल काउंट या ठिकाणी दाखवू शकतो. अशा प्रकारे मत झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचे सर्व मतदान, आता बघा हे डिसेबल झालं, जोपर्यंत बॅलेट सोडत नाही तोपर्यंत बॅलेट युनिटवरील कोणतंही बटन प्रेस होणार नाही आहे. तर सर्व मतदान झाल्यानंतर आपण कंट्रोल युनिटवर यायचं आहे. बॅक बटन प्रेस केल्यानंतर CRC सेक्शनमध्ये बंद करा हे बटन दाबायचं आहे. संपूर्ण मतदान झाल्यानंतर आपल्याला एक वॉर्निंग येईल. त्या वॉर्निंगमध्ये आपण मतदान संपवायचं आहे का, तर हो बटन प्रेस केल्यानंतर आता जर आपण परत बॅक जाऊन बॅलेट सेक्शनमध्ये गेलो आणि परत बॅलेट दाबायला लागलो तर आपल्याला या ठिकाणी तुमचे मत या ठिकाणी क्लिअर केले नसल्यामुळे आता कोणतंही वोटिंग या ठिकाणी होणार नाही. आता आपण CRC सेक्शनमध्ये जाऊन निकाल पाहू शकतो. आपण बघा, ज्या विद्यार्थ्यांना जास्त मतं मिळाले त्यांचं नाव पहिलं आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल आणि ज्यांना कमी मतं आहेत त्यांची नावं खाली आलेली आहेत. तर अशा प्रकारे हा निकाल आपण घोषित करू शकतो. यासाठी आपण PDF प्रिव्ह्यू करू शकतो. याचबरोबर ही PDF जी आहे निकालाची डाउनलोड करू शकतो. ही PDF आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये सेव्ह झालेली आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे मतदान झाल्यानंतर इन्स्टंट निकाल हे ह्या ॲपचे वैशिष्ट्य आहे. यासाठी कोणत्याही इंटरनेटची आवश्यकता नाही. फक्त आपल्याला तिसऱ्या मोबाईलचं वायफाय नेटवर्क लागणार आहे. त्या मोबाईलमध्ये नेट नसेल तरीही चालणार आहे.